रचना मध्यमवर्गीय कुटुंबातली एकुलती एक लाडाची मुलगी होती. तिचे वडील सरकारी कर्मचारी होते. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य सायकलवर ऑफिसला जाण्यात घालवलं होतं, फक्त यासाठी की त्यांना त्यांच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करता यावं. जेव्हा रचनाचं लग्न ठरलं तेव्हा त्यांनी लग्नात फालतू पैसा खर्च करण्याऐवजी एक योग्य निर्णय घेतला. त्यांनी साठवलेले पैसे आणि रिटायरमेंट झाल्यावर मिळालेल्या पैशातून मुलीच्या नावावर शहराच्या बाहेर 2 गुंठे जमिनीचा प्लॉट घेतला. लग्नाच्या पाठवणीच्या वेळी तिचे वडील तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, मी तुला लग्नात तुला सोन्याचे दागिने किंवा महाग गाडी नाही देऊ शकत, पण हा जमिनीचा तुकडा तुझ्यासाठी सुरक्षा कवच आहे. आयुष्यात कधी पण तुझ्यावर वाईट वेळ आली किंवा तुला असं वाटलं की तू कमजोर पडत आहेस, तर लक्षात ठेव, हा जमिनीचा तुकडा तुला डगमगू देणार नाही. हा तुझा आत्मसन्मान आहे, याला सांभाळून ठेव. रचनासाठी तो प्लॉट फक्त जमिनीचा तुकडा नव्हता, तर तिच्या वडिलांच्या 40 वर्षाच्या मेहनतीचे घामाचे फळ होते. दुसरीकडे तिची सासू मालतीताई होत्या. त्या त्या बायकांमधल्या नव्हत्या ज्यांची नजर नाती मजबूत करण्यावर कमी आणि सुनेसोबत आलेल्या सामानाच्या किमतीवर जास्त होती. रचनाच्या लग्नाला 6 महिने झाले होते. तिच्या लग्नानंतर तिचं सामान लावताना तिच्या सासूने ते जमिनीचे पेपर बघितले होते. त्यांनी लगेच त्यांच्या मनात गणित केलं होतं. शहराच्या जवळ आहे, म्हणजे येणाऱ्या 2-3 वर्षात त्या जमिनीची किंमत 2-3 पटीने वाढणार आहे. ही जमीन म्हणजे माझ्या हातात लॉटरी लागल्यासारखं आहे. तेव्हापासून तिच्या सासूने तिच्याशी गोड गोड बोलून तिला जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. कधी तिला म्हणायच्या, अगं रचना, हे एवढे महत्त्वाचे कागद तुझ्याजवळ कुठे ठेवतेस? तू माझ्याजवळ दे, मी माझ्या लॉकरमध्ये व्यवस्थित जपून ठेवते. पण रचना खूप समजदार होती. ती नम्रपणे सासूला म्हणाली, आई, माझ्या बाबांनी सांगितलं आहे की ते तुझ्याजवळच ठेव. पण घरात खरं वादळ तेव्हा आलं जेव्हा तिच्या नंदेचं निशाचं लग्न ठरलं. तिच्या सासरचे लोक शहरातले खूप श्रीमंत लोक होते. लग्न ठरवताना फक्त एवढंच बोलले होते की आम्हाला दुसरं काही नको, फक्त मुलगी आणि नारळ द्या. पण जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती त्यांच्या डिमांड वाढायला लागल्या. एक दिवस मालतीताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, हो ऐकलं का, आज पुन्हा मुलीच्या सासरच्या लोकांचा फोन आला होता. फिरून फिरून सांगत होते की लग्नात त्यांच्याकडचे 100 लोक येणार आहेत. नवरदेवाला लहान गाडीत बसायची सवय नाही. त्यांचा इशारा स्पष्ट होता. त्यांना महागातली मोठी गाडी हवी आहे, ती पण 15 लाखाची. बायकोचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा डोकं पकडून म्हणाला, अगं मालती, आपलं बजेट तर अगोदरच बिघडलं आहे. लग्नाचा हॉल, दागिने, जेवणाचा खर्च आणि त्यात अजून ही 20 लाखांची गाडी कुठून आणायची? साठवलेला सगळा पैसा तर मुलांच्या शिक्षणात खर्च झाला. आता काय मुलीच्या लग्नासाठी घर गहाण ठेवायचं का? अचानक मालतीताईंचे डोळे चमकले. त्यांची नजर सुनेच्या खोलीत गेली, जिथे रचना तिचं कपाट लावत होती. मालतीताई हळू आवाजात म्हणाल्या, अहो, घर गहाण ठेवायची काय गरज आहे? अहो, घरात एक खजाना लपलेला आहे आणि आपण वेड्यासारखे इकडे तिकडे हात पसरत आहोत. त्यांचा नवरा म्हणाला, कसला आणि कुठला खजाना? मालतीताई म्हणाल्या, अहो तीच सुनबाईला तिच्या वडिलांनी लग्नात दिलेली जमीन. अहो विचार करा, तो प्लॉट असा पण मोकळाच पडला आहे. तिथे थोडीच बंगला बांधणार आहे. जर ती जमीन आपण विकली तर नेहाला लग्नात गाडी देण्यासाठी पैसे पण येतील आणि जावई बापूंना सोन्याची चेन पण देऊ. सगळ्या पाहुण्यात आपला मान पण राहील आणि आपली मुलगी तिच्या सासरी राज्य करेल. त्यांचा नवरा म्हणाला, पण मालती, ती जमीन तिच्या वडिलांनी तिला दिली आहे. आपण तिला कशी काय मागू शकतो आणि कुठल्या हक्काने? हा तर तिच्याकडून तिचा हक्क हिसकावून घेतल्यासारखं होईल. मालतीताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, अहो कुठला हक्क? आता ती या घरची सून आहे. तिचं सगळं काही आपलं आहे आणि निशा तिची नणंद आहे. उद्या जर सासरी निशाला टोमणे ऐकून घ्यायला लागले तर रचनाला तरी चांगलं वाटणार आहे का? तुम्ही शांत बसा, मी सांभाळून घेते. सुनबाईला इमोशनल करून काम कसं काढून घ्यायचं असतं मला चांगलंच माहीत आहे. फक्त तुम्ही मध्ये तोंड घालू नका. मालतीताईंनी पदर नीट केला. त्यांच्या चेहऱ्यावर सासूचं प्रेम नव्हतं, तर एका व्यापारासारखी चालाकी होती.
त्यांना आता सुनेचा आत्मसन्मान नाही तर खोटा रुबाब दिसत होता. आणि तिथूनच एक नवीन नाटक सुरू झालं आणि रचनाला एक मोठा निर्णय घेण्यासाठी मजबूर व्हायला लागलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. घरातलं वातावरण शांत दिसत होतं, पण येणाऱ्या वादळाची चाहूल देत होतं. तिची सासू सोफ्यावर बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर रोजच्यासारखा कठोरपणा नव्हता, तर एक विचित्र गोडवा दिसत होता. आज त्यांनी स्वतः किचनमध्ये जाऊन आलं घालून चहा बनवला आणि बाहेरून खायला पण ऑर्डर केली होती. रचना तिच्या खोलीत होती. तिची सासू तिला प्रेमाने आवाज देत म्हणाली, "रचना बाळा, कुठं आहेस? बाहेर ये. बघ, मी गरम गरम चहा बनवला आहे आणि त्यासोबत खायला पण मागवलं आहे. सगळं गार होत आहे. आज आपण सगळे एकत्र बसून चहा नाश्ता करू." सासूचे गोड बोलणे ऐकून रचना हैराण झाली. रोज तर सासू तिला चहा बनवण्यासाठी ऑर्डर सोडत असायची, पण आज स्वतः चहा बनवून प्यायला बोलवत होती. रचना येऊन हॉलमध्ये बसली. तिचा नवरा संजय फोनमध्ये व्यस्त होता, पण त्याचे कान त्याच्या आईच्या बोलण्याकडे होते. मालतीताईंनी चहाचा कप रचनाला दिला आणि म्हणाल्या, "रचना, गरम गरम चहा पी आणि मला सांग, तुझं ऑफिस कसं चालू आहे? काही टेन्शन तर नाही ना? तू खूप मेहनत करतेस, ते बघून माझं मन खूप दुखत असतं, तुला अशी धावपळ करताना बघून." रचना हसून म्हणाली, "नाही आई, सगळं ठीक आहे." चहाचे 2 घोट पिल्यानंतर तिची सासू मूळ मुद्द्यावर आली आणि उदास होऊन म्हणाली, "सुनबाई, तुला तर माहीतच आहे, नेहाचं लग्न तोंडावर आलं आहे. मुश्किलीने महिना राहिला आहे." रचना म्हणाली, "हो आई, पण लग्नाची तयारी जवळजवळ झाली आहे. हॉल बुक झाला आहे, दागिने, कपडे सगळं घेऊन झालं आहे." तिची सासू म्हणाली, "हो गं, ते सगळं तर ठीक आहे, पण तुला माहीत आहे निशाचे होणारे सासरचे लोक किती श्रीमंत आहेत. त्यांचं उठणं बसणं, त्यांचा रुबाब सगळं आपल्यापेक्षा वेगळं आहे." 2 दिवसापूर्वी तिच्या सासऱ्यांचा फोन आला होता. तसे तर ते खूप चांगले लोक आहेत, पण बोलता बोलता म्हणाले, "माझ्या मुलाला मोठ्या गाडीची खूप आवड आहे. आता वऱ्हाड एवढं मोठं येणार आहे आणि नवरदेव लहान गाडीत बसून येईल. ते तर आमच्या खानदानाला शोभणार नाही ना." आशा आहे तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला असेल. रचनाच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली. ती म्हणाली, "मग आई, त्याचं काय? त्यांनी सरळ सरळ तुम्हाला गाडी मागितली आहे का?" तिची सासू म्हणाली, "अगं, स्पष्ट थोडीच बोलत असतात लोक, फक्त इशारा करत असतात. आणि रचना, इशाराच पुष्कळ असतो. जर आपण त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर उद्या निशाला सासरी टोमणे ऐकून घ्यायला लागतील. एक आई या नात्याने मी माझ्या मुलीचं घर बर्बाद होताना नाही बघू शकत." रचनाने नवऱ्याकडे बघितलं, जो अजून पण शांत बसला होता. रचना म्हणाली, "पण आई, संजयनी तर अगोदरच लग्नाचं बजेट बनवलं आहे ना? लग्नाचा खर्च, हॉल, दागिने आणि त्यात अजून 15-20 लाखांची गाडी कशी येणार?" तिची सासू उठून रचनाच्या अजून जवळ येऊन बसली आणि तिचा हात हातात घेत खूप प्रेमाने म्हणाली, "अगं, मी पण तोच विचार करत होते. संजयवर एवढं ओझं टाकणं योग्य नाही. बिचारा एकटा कुठे कुठे पुरणार? कर्ज घेतलं तर आयुष्यभर फेडत बसायला लागेल. त्यामुळे मला एक मार्ग सुचला आहे." असं म्हणत त्या थोड्या थांबल्या आणि मग म्हणाल्या, "अगं रचना, तुझ्या वडिलांनी तुला लग्नात जो शहराच्या बाहेरचा प्लॉट दिला होता, तो तसा पण मोकळाच पडला आहे. आपण तिथे थोडीच घर बांधणार आहोत. जर आपण तो विकला तर निशाला लग्नात देण्यासाठी मोठी गाडी पण येईल आणि जावईबापूंना सोन्याची चेन पण बनवता येईल आणि लग्न एकदम धूमधडाक्यात होईल." सासूचे बोलणे ऐकून रचना सुन्न झाली. तिला असं वाटलं की तिने काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. रचना अडखळत म्हणाली, "ती जमीन तर माझ्या वडिलांनी माझ्या सुरक्षिततेसाठी दिली आहे. ते म्हणाले होते, कधीच विकू नकोस." तिच्या सासूच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. तिची सासू म्हणाली, "अगं वेडाबाई, कसली सुरक्षा? तुझ्या सुरक्षतेसाठी आम्ही सगळे आहोत ना. संजय आहे, मी आणि तुझे सासरे आहोत. तुला काय आमच्यावर विश्वास नाही का? आणि रचना, निशा पण तुझ्या बहिणीसारखी आहे ना? तुला असं वाटतं का की तिने सासरी मान खाली घालून जगावं? जमिनीचं काय? आपण ती परत पण खरेदी करू शकतो."
संजय तर कमवत आहे, 2-4 वर्षात परत दुसरी घेईल. पण लग्न तर एकदाच होतं ना. घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुला फक्त एक सही तर करायची आहे. संजय, जो आत्तापर्यंत शांत बसला होता, तो म्हणाला, हो रचना, आई बरोबर तर बोलत आहे. असाही तो मोकळा पडला आहे. पैसा तर कमवून देत नाही. आपण विकून टाकू, म्हणजे निशा तिच्या सासरी खुश राहील आणि घरात शांती राहील. नवऱ्याचं बोलणं ऐकून रचना सुन्न झाली. तिला विश्वासच होत नव्हता की ही तीच सासू आहे जी आत्ता थोड्या वेळापूर्वी तिला मेहनती बोलत होती. आता स्पष्ट दिसत होतं की त्यांच्या गोड बोलण्यामागे काय प्लॅन लपला होता. रचनाच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांचा चेहरा आला. त्यांनी पोट मारून एक एक पैसा जोडून ती जमीन खरेदी केली होती. रचनाला समजलं होतं हे प्रेम नाही तर जाळं आहे तिला अडकवण्यासाठी. पण सासूच्या गोड बोलण्याचा काहीच परिणाम रचनावर झाला नाही. घरात शांतता पसरली. रचना खूप विनम्रपणे आणि ठामपणे म्हणाली, आई, मला माफ करा. मला तुमची मजबुरी समजत आहे. पण ती जमीन माझ्या वडिलांनी मला खूप प्रेमाने माझ्या भविष्यासाठी दिली आहे. ती त्यांच्या आयुष्यभराची कमाई आहे आणि त्यांची ही निशाणी मी खोट्या दिखाव्यासाठी पणाला लावू शकत नाही. रचना एवढंच बोलली होती की घरातलं वातावरण बदललं. तिची सासू जी आत्तापर्यंत प्रेमाने बोलत होती, ती जोरजोरात श्वास घेत हार्ट अटॅक आल्याचं नाटक करायला लागली आणि म्हणाली, अरे कोणी पाणी तरी पाजा, माझं काळीच फाटलं आहे. कसली सून भेटली आहे. ज्या घराचं मीठ खाल्लं आहे त्याच घराची इज्जत घालवायला लागली आहे. अगं, इथं आमचं नाक कापलं जाण्याची वेळ आली आहे. माझ्या मुलीचं घर बसण्या अगोदरच मोडायला लागलं आहे आणि या महाराणीला तिच्या त्या जमिनीच्या तुकड्याची पडली आहे. अरे देवा, यापेक्षा मला घेऊन जा. मला माझ्या सुनेकडे भीक मागायला लागत आहे, तरी पण तिला काही दयामाया येत नाही. मला चक्कर यायला लागले आहे. माझा BP वाढत आहे. माझ्या डोळ्यापुढे अंधार यायला लागला आहे. संजय, जो आत्तापर्यंत फोनमध्ये व्यस्त होता, तो आईची अवस्था बघून घाबरला. तो उठून आईजवळ आला आणि आईला पाणी पाजायला लागला. पण त्याच्या आईने पाण्याचा ग्लास ढकलून दिला आणि म्हणाली, संजय, मला मरू दे. स्वतःची सून जर दुश्मन बनली असेल तर मी जगून तरी काय करू. आईचं बोलणं ऐकून संजयचा चेहरा रागाने लाल झाला. तो बायकोला ओरडत म्हणाला, रचना, तुला आईची अवस्था दिसत नाही का? तुला लाज वाटत नाही का? एक फालतू जमिनीचा तुकडा तर आहे. तो फ्लॅट आईच्या जीवापेक्षा प्रिय आहे का? मी कमवत आहे ना. माझ्या हातपायातून सही सलामत आहेत. नंतर आपण दुसरी जमीन खरेदी करू. पण आत्ता सध्या तरी आईची तब्येत आणि निशाचं लग्न जरुरी आहे. जर आईला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून रचना त्याच्याकडे बघतच राहिली. तिला तिच्या डोळ्यापुढे चालू असलेलं नाटक स्पष्ट दिसत होतं. सासूचं अचानक आजारी पडणं, नवऱ्याचा कसलाही विचार न करता तिला दोषी ठरवणं, हा सगळा विचार करून केलेला प्लॅन होता. रचना हळू आवाजात म्हणाली, संजय, मी आईंच्या आजारपणाची इज्जत करते, पण एका गाडीसाठी माझ्या वडिलांची मेहनत विकणं गरजेचं आहे का? जर ताईंच्या सासरचे लोक आज गाडी मागत आहेत, उद्या घर मागतील, मग तेव्हा तुम्ही काय विकाल? रचनाचे असं बोलणं संजयच्या मनाला अजूनच टोचलं. तो म्हणाला, रचना, जास्त वकिली झाडू नकोस. तुला जर या घरात राहायचं असेल तर घरातल्या लोकांचा विचार करायला लागेल आणि हे माझं बोलायचं सोडून दे. मला उद्या सकाळपर्यंत त्या जमिनीचे कागद हवे आहेत. असं म्हणत तो आईला उठून त्याच्या खोलीत घेऊन गेला. मालतीताई जाता जाता तिरक्या नजरेने रचनाकडे बघत होत्या. जणू त्या जिंकल्या आहेत. आता तू माझ्या तावडीतून कुठे जाशील? रचनाच्या खोलीची लाईट रात्री खूप वेळ चालू होती. ती रडत नव्हती तर हिशोब लावत होती. दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ता करायला बसले होते. त्यांची नजर सारखी खोलीत असलेल्या सुनेवर जात होती की ती कधी हार मानून बाहेर येईल. तेवढ्यात रचना खोलीतून बाहेर आली. ती एकदम तयार होती. तिच्या चेहऱ्यावर ना ही भीती होती आणि नाही कुठली तक्रार. तिच्या हातात एक फाईल होती. ती फाईल बघून तिच्या सासूचे आजारपण क्षणात गायब झालं.
त्यांच्या डोळ्यात लालच दिसायला लागलं. रचनाने फाईल टेबलवर ठेवली आणि हसून म्हणाली, आई, मी काल रात्री खूप विचार केला. तुम्ही आणि संजय बरोबर बोलत होता. निशा फक्त तुमची मुलगी नाही, तर माझी नणंद पण आहे. माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे. तिच्या आनंदाच्या पुढे त्या जमिनीच्या तुकड्याची काय किंमत? संजयवर ओझं पडायला नको. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावर चमक आली. तिची सासू उत्साहाने म्हणाली, माझी समजूतदार सून, मला माहीत होतं तू माझं बोलणं टाळणार नाहीस. तू आज माझं मन खुश केलंस. आण ते कागद इकडं. मी लगेच जमीन विकणाऱ्याला फोन करते. निशाच्या सासरी आत्ता फोन करून सांगते की मोठी गाडी देण्याचं पक्क झालं. असं म्हणत त्यांनी फाईल घेण्यासाठी हात पुढे केला. तशी रचना म्हणाली, थांबाई, मी जमीन विकायला तयार आहे, पण एक छोटी गोष्ट आहे. तिची सासू म्हणाली, कुठली गोष्ट? आता तू काय नवीन नखरे सुरू केले आहेस? रचना म्हणाली, आई, नखरा नाही तर समझोता आहे. माझ्या वडिलांनी त्या कागदांच्या सोबत माझ्यासाठी एक अट लिहिली होती. बायकोचं बोलणं ऐकून संजय नाश्ता करता करता थांबला. तिची सासू म्हणाली, कसली अट? रचनाने ती फाईल उघडली आणि त्यातून एक स्टॅम्प पेपर बाहेर काढला आणि ठामपणे म्हणाली, आई, न्याय तर बरोबरीनं व्हायला पाहिजे ना? तुम्हीच बोलत असता, मुलगी आणि सुनेमध्ये काहीच फरक नसतो. आज मी माझ्या वडिलांनी माझ्या भविष्यासाठी दिलेली जमीन या घराच्या मुलीसाठी, निशासाठी, तिच्या आनंदासाठी देत आहे. या घराचा म्हणजे माझ्या सासरच्या लोकांचे पण कर्तव्य बनत आहे ना, घरच्या सुनेचे भविष्य सुरक्षित करावं. मालतीताई आणि संजय एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. रचना पेन पुढे करत म्हणाली, आई, या कागदावर स्पष्ट लिहिलं आहे, ज्या दिवशी रचना हा जमिनीचा तुकडा विकेल, ज्याची किंमत 20 लाख आहे, त्यावेळी मालतीताई या घराचा अर्धा हिस्सा, ज्याची किंमत 20 ते 25 लाख आहे, ती रचनाच्या नावावर करतील. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताईंना असं वाटलं की कुणीतरी त्यांच्या कानात बॉम्ब फोडला आहे. तिची सासू म्हणाली, घराचा हिस्सा आणि तो पण तुझ्या नावावर? रचना शांत स्वरात म्हणाली, हो आई, साधा सरळ हिशोब आहे. जशी मी माझी जमीन निशाताईंसाठी विकेन, माझी सुरक्षा संपेल, मग त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही या घराचा माझा हिस्सा पक्का करा. जर मी मुलगी बनून माझे सगळे काही उधळत आहे, मग मला मुलीसारखा हक्क पण मिळायला हवा ना? का असं आहे की सून फक्त देण्यासाठी असते, घेण्यासाठी नाही? असं म्हणत तिने पेन सासू पुढे केला आणि हसून म्हणाली, आई, फक्त एक सही तर करायची आहे. जशी तुम्ही सही कराल, मी हे कागद तुमच्या स्वाधीन करेन. मग निशाताईंसाठी मोठी गाडी पण येईल आणि त्यांच्या नवऱ्यासाठी सोन्याची चेन पण येईल आणि मला माझं नवीन घर पण मिळेल. आई, हा सौदा मंजूर आहे ना? सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा पांढरा पडला. त्यांना मुलीच्या गाडीसाठी सुनेची जमीन हडपायची होती, पण स्वतःचं घर आणि ते पण त्या जिवंत असताना, हा विचार तर त्यांनी स्वप्नात पण केला नव्हता. घरात शांतता पसरली. रचना मनात म्हणाली, आता बोला, आता हिंमत आहे का माझी बरोबरी करण्याची? सुनेचा प्रस्ताव, जमिनीच्या बदल्यात अर्धघर. घरात अशी शांतता पसरली होती जणू घरात कोणी मेलं आहे. जी सासू कालपर्यंत माझा बीपी म्हणून नाटक करत होती, सुनेच्या एका झटक्याने त्यांचं नाटक उडून गेलं होतं. आता त्यांना बीपीची नाही तर अर्धे घर जाण्याची भीती वाटत होती. संजय, जो आत्तापर्यंत आईच्या होला हो देत होता, त्याने हळूच ती फाईल उचलली आणि त्यात लिहिलेल्या अटी वाचायला लागला. जसजसा तो ते वाचत होता, त्याला त्याचीच लाज वाटत होती. आज त्याला पहिल्यांदा आईची कर्तूत स्पष्ट दिसत होती. तो मनात म्हणाला, आई, रचनाची 20 लाखांची जमीन एका झटक्यात विकायला निघाली होतीस आणि त्याला त्यागाचं नाव देत होती. पण आज त्याच किमतीचा हिस्सा रचनाने मागितला तर तिचा जीव जायला आला. म्हणजे रचनाचं सगळं काही आमचं आणि रचनासाठी आमचं काहीच नाही. तिची सासू घाबरून म्हणाली, अगं रचना, तू हे काय बोलत आहेस? हे घर मी तुझ्या नावावर कसं काय करू? ही काय बाजारात मिळणारी वस्तू थोडीच आहे
हे आमचं जुनं वडिलोपार्जित घर आहे. तुझ्या सासऱ्यांच्या वडिलांनी मेहनतीनं बनवलं आहे आणि मी ते तुला कसं देऊ? रचनाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती सासूच्या डोळ्यात बघून तिखट स्वरात मनाला लागेल अशा शब्दात म्हणाली, आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. वडिलांनी दिलेल्या गोष्टी खूप किमती असतात. पण जरा विचार करा, माझी जमीन काय आहे? ती माझ्या वडिलांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीचे घामाचे फळ आहे. बरोबर नाही? जर ती निशाणी एका फालतू गाडीसाठी त्यागली जाऊ शकते, तर मग तुमची निशाणी तुमच्या सुनेसाठी का नाही? सुनेच्या प्रश्नाचे तिच्या सासूकडे काहीच उत्तर नव्हतं. रचना पुढे म्हणाली, आई, सौदा बरोबरीचा झाला तरच नाती निभावली जातील. जर तुम्हाला सही करायची नसेल तर काहीच हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमची संपत्ती तेवढीच प्रिय आहे जेवढी माझी मला. त्यामुळे इथून पुढे या घरात माझ्या जमिनीचा विषय परत काढायचा नाही. असं म्हणत खूप गर्वाने रचना खुर्चीवरून फाईल घेऊन उठली आणि तिची सासू हरलेल्या माणसासारखी तिथेच बसून राहिली. त्यांना समजलं होतं की त्यांची चालाकी त्यांच्यावरच भारी पडली आहे. जर त्यांनी अजून वाद घातला असता तर मुलासमोर राहिलेली इज्जत पण गेली असती. मान खाली घालून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्या दिवसानंतर रचनाच्या जमिनीचा आणि दागिन्यांचा विषय घरात परत कधीच निघाला नाही. महिन्यानंतर निशाचं लग्न झालं. नाही 20 लाखांची गाडी आली आणि नाही कुठला दिखावा केला. संजयने त्याच्या लायकीप्रमाणे बहिणीचं लग्न धूमधडक्यात लावून दिलं. रचनाची जमीन आज पण सुरक्षित आहे, तिच्या वडिलांच्या आत्मसन्मानासोबत. त्याग आणि समझोता फक्त एका बाजूने होत नाही. जर सासरचे लोक सुनेला मुलगी मानतात तर मग त्यांना हक्क देताना पण मागे सरकायला नको.